मॉर्निंग मी माझी सखी. तर चला मॉर्निंगची सुरुवात आहे. असं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गॅसवरती, जिरं हळद वगैरे टाकून. आता हे दिवसभराचं गरम पाणी, म्हणजे जेव्हा आपल्याला गरम पाणी प्यायचं असेल तेव्हा हे गरम करून प्यायचं. असं हे गरम पाणी मी उठल्या उठल्या पहिलं उकळून घेते छान, आणि मग त्याची मॉर्निंगची सुरुवात गरम पाणी पिण्याने करते. आणि आजचं विशेष स्पेशल असं दिवस आहे रामनवमी, त्यामुळे इकडे सुरुवात केलेली आहे. चपातीचं पीठ भिजवलेलं आहे, काजूच्या बिया भिजत घातलेल्या आहेत, आणि आज दिवसभरात रामनवमीचे काही कार्यक्रम आहेत ते पण बघायला जायचं आहे. वगैरे तयारी केली आणि म्हटलं पहिलं आपण देवपूजा करून घेऊया. आणि देवपूजा करायला सुरुवात केलेली आहे. ही फार्म हाऊसवरून आणलेली मोगऱ्याची फुले आहेत. आज म्हटलं गजरा न करता आज आपण ही सगळी फुले देवाला व्हायची. सगळी मोगऱ्याची फुले देवापुढे वाहिलेली आहेत, कारण आज कशी रामनवमी आहे ना, त्यामुळे देवारा पण असं फुलांनी भरलेलं असावं. घरातली कामं उरकून आज आम्ही स्वामींच्या मठात आलेलो आहोत. स्वामी प्रगतीने यायला भेटलं नाही ना, म्हटलं चला आज रामनवमीच्या निमित्त स्वामींच्या मठात जाऊ आणि स्वामींचं दर्शन घेऊया. संध्याकाळी महाडमध्ये छान असं रामनवमी निमित्त असं छान विशेष कार्यक्रम भरवण्यात आलेले होते. महाडमध्ये श्री रामनवमी निमित्त भव्य अशी मिरवणूक निघालेली आहे, आणि या मिरवणुकीमध्ये महाडमधले सगळेजण सहभागी झालेले असतात. काही ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या नावाने नामगजर चालू आहे. तर काही ठिकाणी खालूबाजाच्या तालावर छान असे लेझिम नाचत आहेत सगळेजण. या मिरवणुकीमध्ये छान अशी भारतीय संस्कृती आपली जपलेली आहे. एवढं छान वाटतं ना इथे बघायला. ही अशी छान मिरवणूक दरवर्षी आमच्या महाडमध्ये काढली जाते, आणि आज छान असं मी, माहीरचे पप्पा आणि माहीर पण या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहोत. मिरवणुकीत फिरता फिरता पुढे माझ्या मैत्रिणी पण दिसला. छान एकदम मराठमोळ्या असे नऊवारी साडीमध्ये आणि हातामध्ये श्रीरामांचा झेंडा घेऊन उभ्या होत्या. म्हटलं चला त्यांचा पण व्हिडिओ काढूया आपण. पुढे सगळेजण लेझिम नाचत होते. मग माहेरचे पप्पा पण त्याच्यामध्ये सामील झाले आणि छान असे लेझिम नाचायला सुरुवात केली त्यांनी पण. असे महाडमध्ये श्री रामनवमी निमित्त वेगवेगळे कार्यक्रम भरवले जातात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब